नाशिक महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर 20 वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत आणि आज राज्यामध्ये त्यांची पहिली सभा नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी सगळीकडे भगवे झेंडे देखील आहेत, आसन व्यवस्था देखील आहे आणि विशेष करून जास्त लक्ष वेधून ठरणारं म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो की शिवशक्ती बाळासाहेब ठाकरे आणि एकीकडे राज ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हा फोटो खरं तर कार्यकर्त्यांमध्ये लक्ष वेधून ठरून दिसत आहे बॅनर. आणि आपल्यावर आता काही पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेत. काय सांगाल, 20 वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी आज सभा होणार आहे, काय तुमच्या भावना? तो हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे सर्व नाशिककरांसाठी. हा फक्त नाशिककरांसाठी तर नाही, फक्त महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थानात ह्या गोष्टीची चर्चा आहे. आणि तुम्ही बघू शकता की 20 वर्षानंतर दोन्ही साहेब एकत्र येत आहे. तर मराठी माणसाला जे मार्गदर्शन आधी पाहिजे होतं ते आता लाभेल. आणि मतदार हा 100% येत्या 15 तारखेला आम्हाला 100% मतदान करेल. हे तुम्ही बघाल तुम्ही 15 तारखेला. आणि आता नाशिक शहरात पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण आहे, पोषक वातावरण आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आता साहेबांनी नाशिकच का निवडलं, दोन्ही साहेबांनी नाशिकच पहिले का निवडलं, कारण दोन्ही साहेबांचं नाशिकवरती, बाळासाहेबांचं नाशिकवरती फार प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे. तुम्ही बघू शकता या नाशिक शहरात आता गलिच्छ कारभार चालू आहे. याच्यामध्ये तुम्ही गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री हे पद खरं तर कुठून आलं हे कल्पना नाही. देवेंद्र फडणवीसांना हे कळलं पाहिजे की नाशिक मधला माणूस इथल्या परिस्थितीला जास्ती समजू शकतो, ना की आयात माणूस. तुम्ही ह्या बाबतीत विचार केला पाहिजे की आपण कोणाला इथं नियुक्त करतोय आणि कोणाला नाही. आमच्या नाशिकमध्ये प्रबळ असे भरपूर मंत्री आहेत, होऊन गेलेले असतील किंवा इथे मंत्री तुम्ही बघू शकता आहेत. आमच्याकडे आमदारही सक्षम आहे, आमच्याकडे नगरसेवकही सक्षम आहेत, आमच्याकडे मंत्रीही सक्षम आहेत. बाहेरून आलेल्या लोकांनी आमच्यावरती का बरं दादागिरी करावी? आणि तुम्ही बघू शकता हे वृक्षतोडीचं जे प्रकरण तुम्ही बघताय, याच्यामध्ये लोक नाराज आहेत. पण याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने कळून येते की यांच्या गोष्टी सगळ्या मॅनेज आहेत आधीपासून, की काही करा, नाशिककरांना कसंही वेटीस धरा, नाशिककर आम्हालाच मतदान करणार, अशी भाषा, असे बॉडी लँग्वेज या सगळ्यांची आहे. बरं, नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रत्येकजण दावा करतोय, कोणाचा झेंडा फडकणार? आमच्या युतीचाच. राजसाहेब आणि उद्धव साहेबच महानगरपालिकेत तुम्हाला आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते तुम्हाला तिथे दिसतील. एकंदरीत आता आपण काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर नाशिक महानगरपालिकेला झेंडा हा ठाकरेच शिवसेनेचा फडकणार असा देखील दावा केला जात आहे. टॉप न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश झुरवेल, नाशिक. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.